स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। मतचोरीचा आरोप करून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला धारेवरती धरलेलं होतं आणि असं असताना आता शरद पवार यांनी सुद्धा नवा बॉम्ब टाकलेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 160 जागा जिंकून देण्याची ऑफर आपल्याला मिळालेली होती असा खळबळजनक दावा पवारांनी केलाय आणि ही ऑफर घेऊन 2 जण भेटले होते असंही पवारांनी सांगितलंय। पण ते दोघे नेमके कोण याचा उलगडा मात्र त्यांनी केलेला नाही। या दोघांची गाठ राहुल गांधींसोबत घालून दिली, पण अशा प्रकरणामध्ये आपण पडायला नको असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झाल्याचं सुद्धा पवारांनी सांगितलं। राहुल गांधी निवडणूक आयोगावरती करत असलेल्या आरोपांना पवारांनी एका पद्धतीनं बळकटी दिली आहे, पण सत्ताधाऱ्यांनी पवारांच्या आरोपांच्या टायमिंगवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला त्याची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचा खर्च दिला नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। मला असं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे त्यावेळी दुर्लक्ष केलं। इलेक्शन कमिशन एक मिनिट लेट हिम फिनिश। ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची निवड घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं मार्गावर या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपल्याला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला मेळ कसा नाही हा निर्णय घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष